खडकवासला धरणातून मुठा नदीत तब्बल 29,000 क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे मुठा नदीचं पात्र जे आहे ते दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या पुण्यातल्या झेड ब्रिजवर आणि आपण जर पाहिलं तर हा सगळा परिसर जो आहे तो पाण्याने व्यापून गेलाय। भिडेपूल गेल्या 2 ते 3 दिवसांपासून काहीसा खुला जो वाहतूक वाहन चालकांसाठी करण्यात आला होता, मात्र तो आज पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्यामुळे नदीपात्रातले जे दोन्ही रस्ते आहेत, एक जो जंगली महाराज रस्त्याला जातो तर दुसरा नारायणपेठेत जातो, हे रस्ते जे आहेत ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर खडकवासला धरण जे आहे ते 100% भरले आणि त्यासोबत वरसगाव आणि पानशेत हे दोन्ही धरणं 100% भरल्यामुळे मोठ्या पाण्याचा जो प्रवाह आहे तो मुठा नदीत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पुणे शहरात जरी संततधार पाऊस असला तरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे मुठा नदीचं पात्र जे आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणावर विसर्ग जो आहे तो सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नदीकाठच्या बाजूला राहणाऱ्या लोकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आपण पाहतोय पुण्यामध्ये सध्या शहरात संततधार सुरू असली तरी धरण पाणलोट क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे पुण्यातले जे महत्त्वाचे धरण आहेत ते अक्षरशः ओसंडून वाहत आहेत आणि त्यामुळेच आपण पाहतोय आता मुठा नदीमध्ये खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि याचाच परिणाम आपण पाहतोय पुण्यातील विविध भागांमध्ये हे जे पाणी आहे ते साचलेलं आहे। भिडेपूल आता पाण्याखाली गेलेला आहे। मागील जसं आमच्या प्रतिनिधीने सांगितलं त्यानुसार मागील 2-3 दिवसांपासून भिडेपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला होता, मात्र आता पुन्हा एकदा मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। त्यामुळे दुसरीकडे आपण पाहतोय की नदी पात्रातील दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती बंद केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या अडकलेल्या आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास या ठिकाणी 2 गाड्या सध्या या ठिकाणी अडकलेल्या आहेत। काही गाड्या ज्या आहेत त्या काही वेळापूर्वी स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक नागरिकांनी, महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या नागरिकांनी काढलेले आहेत। मात्र हा सगळा फ्लो जो आहे तो पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात आहे। जवळपास आज दुपारी 24,000 आणि 3 वाजल्याच्या सुमारास 29,000 क्युसेकनी पाणी खडकवासला धरणातून मुळा-मुठा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे। हा मुळा-मुठा नदीचं हे डेक्कन परिसरातील पात्र आहे। आपण पाहतोय संपूर्ण पात्र भरून वाहत असल्यामुळे खरं तर दोन्ही बाजूची वाहतूक दुपारी 12 नंतर प्रशासनाने बंद केल्यानंतर या ठिकाणी काही गाड्या ज्या आहेत त्या अडकलेल्या होत्या, त्याच परिस्थितीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास या ठिकाणी 2 गाड्या आहेत। या अगोदर एक गाडी जी आहे ती काही वेळापूर्वी या ठिकाणी स्थानिकांनी जी आहे ती बाहेर काढली, मात्र अजूनही या 2 गाड्या ज्या आहेत त्या संपूर्णतः पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत। पाण्याचा फ्लो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं या ठिकाणावरून होणारी वाहतूक जी आहे ती प्रशासनाने बंद केल्यानंतर या गाड्या अडकलेल्या परिस्थितीत आपल्याला आता पाहायला मिळत आहेत। अजूनही पाण्याचा फ्लो मोठ्या प्रमाणात खडकवासला धरणातून सोडण्यात येतोय, त्यामुळं अशा प्रकारे ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला यामध्ये अडकलेल्या पाहायला मिळत आहेत। एकूणच खडकवासला धरण क्षेत्रात जो पाऊस पडलेला आहे त्या पावसाचा मोठा नंतर विसर्ग जो आहे तो सध्या मुळा-मुठा